मित्र नमस्कार. मित्र हो, निसर्ग दर्शन या उपक्रमांतर्गत आपण आज भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एक आगळ्या वेगळ्या व एखाद्या कार्यामुळे प्रसिद्ध असलेल्या निसर्गरम्य पानबोशी या गावात. पानबोशी गाव हे महाराष्ट्रातील एक वेगळ्या कार्यामुळे ओळखले जाते. ते कार्य म्हणजे या गावामध्ये लोकसहभागातून दररोज एक रोप लागवड करून जगवणे सुरू आहे. ही रोप लागवड लोकसहभागातून मागील 1126 दिवस झाले अखंडपणे दररोज एक रोप लागवड करून ती जगवणे सुरू असून या गावामध्ये जिकडे तिकडे रोप लागवड करून जगवणे सुरू आहे. पानबोशी गावापासून अगदी 1 किलोमीटर अंतर असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर तेथील उघड्या बोडख्या डोंगर माळावर तेथील निसर्ग सेवकांनी निसर्ग सेवा गट स्थापन करून तेथे उघड्या बोडख्या असलेल्या या माळरानावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात हिरवळ निर्माण करून तेथे आता जैवविविधता फुलवली आहे. मित्र हो, या डोंगर माळावर आता नंदनवन फुलवलेलं आहे. एक वनरक्षक, शासकीय कर्मचारी गावातील लोकांना एकत्रित करून नवतरुणांना एकत्रित करून व्हॉट्सअपवर निसर्ग सेवा गट तयार करून त्यांची निसर्ग सेवकांना संयुक्तपणे लोकसहभागातून एकत्र करून गावातील निसर्ग संरक्षण संवर्धनाचे धडे देऊन या माळरानावरती मागील अनेक दिवसापासून वर्षापासून दररोज एक रोप लागवड करून जगवणे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हे एक चळवळ महाराष्ट्रातील एकमेव चळवळ असून यापासून गावातीलच नाही तर तालुक्यातील, जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रभरातील लोकांनी या चळवळीची प्रेरणा घेणं अपेक्षित आहे. या चळवळीमध्ये गावातील परिसरातील लोकांच्या वाढदिवसानिमित्तानं गावात मुलगी जन्माला आल्या त्या मुलीच्या स्वागताप्रीत्यार्थ मुलीच्या लग्नाच्या नंतर माहेरचे झाड म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं प्रिय व्यक्तींच्या स्मृतीमध्ये महान विभूतींच्या जयंती पुण्यतिथीनिमित्त रोप लागवड करून जगवण्यात येते. या चळवळीबद्दल गावातील व परिसरातील लोकांचे आपण मत जाणून घेतले. ते मत आपण या ठिकाणी आपल्या माहितीस्तव सादर करत आहोत. मित्र हो, गावातील लोकांच्या या निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीबद्दल प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. प्रत्यक्ष जागेवर जाऊन आपण तेथील हिरवळ सुद्धा पाहणार आहोत आणि ह्या रोप लागवड चळवळीची दखल पूर्ण महाराष्ट्रभर घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये दररोज एक रोप लागवड चळवळ लोकांच्या सहभागातून झाडांचे संरक्षण संवर्धन वन व वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन कसे. मी बाबाराव ईश्वरराव भोशीकर, राहणार पानबोशी. मी 2022ला रिटायरमेंट झालो आणि निसर्ग सेवा आमचे मित्र शिवसामजी बाबूरावजी घोडके यांना सुरू केली. ते मला आल्यानंतर कळालं. आम्ही लहानपणापासून या शिवमंदिरावर इथे येत असतो, पण इथला उगाड असा परिसर होता, त्याच्यात फक्त 2च झाडं होते. तर हे झाड त्यानं सुरुवात केली 2022ला. मी ज्यावेळेस रिटायरमेंटला आलो त्यावेळेस मला दिसलं की कुठतरी हे सेवा त्यानं निसर्ग सेवा सुरू केलेली आहे आणि मी आल्यानंतर बघितल्यानंतर मला खूपच चांगलं वाटलं आणि त्यांची हे घेऊन मार्गदर्शन घेऊन माझ्या शेतामध्ये सुद्धा मी 58 झाडं रिटायरमेंटला लावलो आणि इथं चळवळीमध्ये सहभाग घेऊन मला जी काही सेवा करता येते ती प्रामाणिकपणाने मी सेवा करतो आणि ज्यालाही टाईम भेटेल त्यावेळेस येतो आणि पाण्याची व्यवस्था जवळपास मी पूर्ण बघतो इथं आणि झाडं लावण्याचं जे काही असतील ते झाडं कटिंग करणे, त्याला झाडाला आणि झाडं कटिंग करून त्याला व्यवस्थितशीर वाढ कशी करता येते आणि त्याला काय पाहिजे त्या पद्धतीने मी झाडाचं संगोपन करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्या स्वतःच्या शेतात सुद्धा मी लावलेले आहे. अशा प्रकारे मी सहज एक झाड आणलं. आमचं वानेरानं एक मोडलं होतं, ते झाड आणून लावलं तर इथं एक वडाचं झाड तयार झालेलं आहे. माझ्या मुलाचा असो, माझ्या नातवाचा असो, कोणताही वाढदिवस असेल तर मी इथं येऊन त्याच्या नावाने
झाड लावतो. मुलं शिकायला आहेत, माझे मुलं शिकायला आहेत, नातू शिकायला आहेत, तरी पण त्यांच्या वाढदिवसाच्या इथे येऊन झाड लावण्याचा मी हे केलेलं आहे. माझे झाडं बरेच लावलेले आहेत. माझ्या लग्नाचा वाढदिवससुद्धा साजरा करून तर वडाचं झाडसुद्धा मी लावलेलं आहे. माझं नाव शंकर बालाजी घोडके, पानभोशी. आम्ही ह्या निसर्ग सेवा गटामध्ये काम करत असताना झाडाचं संगोपन आणि झाडं रोज एक झाड लावणे हे लावीत आम्ही शेतामध्ये सुद्धा झाडं लावलेली आहेत. माझ्या शेतामध्ये सुद्धा 100-200 झाडं लावलेली आहेत. फळबाग आहे. बाबुराव भोशीकर यांनी सुद्धा आणखी असेच लावित. आणखी गावातील शेतकऱ्यांनी काही असेच आहे जे निसर्ग सेवक या माध्यमाला बघून निसर्ग हे झाडं लावलेलं पाहून काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये बांधावर सुद्धा लावलेले आहेत असे झाडं. नमस्कार, मी पानभोशी येथील पोलीस पाटील शेख इसाक बद्रुद्दीन साहेब आहे. आमच्या गावात निसर्गसेवक गटाने माध्यमाळावर झाडं लावण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे व यांचं बघून सर्व शेतकरी लावित आहेत. आजूबाजूला शेतकऱ्याने सुद्धा फळबाग घेतलेले आहे व आमच्या इथं लग्न, वाढदिवस जे बी काही कार्यक्रम असेल त्या निमित्तानं दररोज एक झाड आम्ही माळावर येऊन निसर्गसेवक गटाजवळ येऊन रोपं लावून वाढदिवस साजरा करीत आहे व आमच्या गावातील परिसरातील सर्व लोक या निसर्गसेवक गटाचा लाभ घेत आहेत. सगळ्यांनी रोपं लावणे, जगविणे हे कार्यक्रम चालू केलेला आहे. मी कैलास लक्ष्मण घोडके. पहिल्या दिवसापासून, पहिल्या झाडापासून, शिवसाम घोडके साहेबाच्या वाढदिवसापासून झाडाची सुरुवात झाली. निसर्गसेवक गटाची एक सुरुवात झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत सक्रिय आहो. जिथं कमी वाटत तिथं मी उभं जातो. का ॲक्टिव्ह टाईम देऊ शकत नाही, पण जिथं कमी तिथं आम्ही असं एक आपला हे आहे ॲडजस्टेबल पाना म्हणून आपण काम करतो निसर्ग सेवा गटामध्ये. मी भोसीकर बळवंत दत्तात्रय, पानभोशी, निसर्ग सेवा गट पानभोशी. रोज एक रोप लागवड आणि अखंडित 985 दिवस आजचा. आम्ही निसर्ग सेवक अशोक पाटील, शिवसामजी घोडके सौजन्य यांच्या, त्यानंतर मनमत गुरुजी, संग्राम गुरुजी, बाबुराव भोशीकर, श्री शंकरराव घोडके, कैलास घोडके अशा असंख्य निसर्ग सेवकाच्या सानिध्यातून रोज एक रोप लागवड आमची इथं अखंडितपणे निस्वार्थ भावनेतून चालू आहे. हा निसर्ग सेवा गटाचा एकच उद्देश आहे की आपण कुठेतरी काहीतरी समाजामध्ये सत्कार्य करावं लागतं आणि 2 तास विनाकारण गप्पा मारतो आपण वाट्यावर बसून. तो 2 तास आम्ही निसर्ग सेवा गटाला देतो. त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या उपक्रमामध्ये जसं जयंती असेल, पुण्यतिथी असेल, जन्मदिवस असेल, लोक वाढदिवसाची केक वगैरे कापतात. आम्ही केक वगैरे कुठल्याच प्रकारचं न घेता झाड देऊन आम्ही किंवा वृक्षरोप लागवड करून आम्ही वाढदिवस साजरा करतो. त्यानंतर आम्ही निसर्ग अभ्यासिका उभारलेली आहे. त्यानंतर खुली व्यायामशाळा आहे. त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या लग्न समारंभ असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, आणखी कुठल्याही प्रकारचं कुठलाही कार्यक्रम असेल, आम्ही निसर्ग सेवा गटाच्या मार्फत मोफत झाड आणि निस्वार्थ भावनेने लागवड आणि संगोपन करतो. रोज एक रोप लागवडामध्ये आमच्या लोकसहभागाचा महत्त्वाचा मुद्दा हा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. लोकसहभागामध्ये कुठल्याही प्रकारच्या जातीपातीची लोक असतील, समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे लोक असतील तर ते आनंदाने येऊन निसर्ग सेवा गटाला भेट देऊन झाड लावतात. आणि याच्यामध्ये एकच उद्देश आहे की आपण कोरोनाच्या काळामध्ये निसर्ग आणि झाडाचं महत्त्व, वृक्षाचं महत्त्व आपल्याला कळून चुकलं. त्यानुसारच आम्हाला आमच्या शिवसामजी घोडके साहेबांच्या उद्देशातून आम्ही त्यांच्या सौजन्यातून आम्ही निसर्ग सेवा गटांनी झाड लावण्याचा संकल्प केला गेला. आणि गाव आणि गावाच्या परिसरामध्ये भरपूर ठिकाणी आमच्या लोकसहभागातून आणि आमच्या निसर्ग सेवकाच्या त्यांच्या सौजन्यातून लोकांच्या त्यांच्या उद्देशातून लोक एक जागृत झाले आणि लोकांना कळून चुकले झाडाचं महत्त्व काय. ते फळ देतं, पाणी देतं, अन्न देतं, सर्व काही निवारा देतं. या सगळ्या गोष्टीचं महत्त्व म्हणजे निसर्ग सेवा गट आणि त्यांचं सौजन्य आणि त्यांचं सहकार्य या सगळ्या गोष्टीचा उपक्रमातून आपल्याला दिसून येतो. दररोजचं एक रोप लागवड म्हणजे फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात नाहीये किंवा वरून दिसण्या झगझग आणि मधून भगवा असं नाहीये. ऍक्च्युली निस्वार्थ भावनेतून आणि प्रामाणिकपणे काम करतात. निस्वार्थ भावनेतून दररोजचं नुसतं लागवड नाही, संगोपन सुद्धा आमचं त्याचप्रमाणे आहे. आम्ही जवळपास 4000च्या जवळ झाडं लावलेली आहेत आणि 157 प्रजाती लावल्या आहेत. वेगवेगळ्या फळाची, फुलाची झाडं लावली. तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं अतिशय महत्त्वपूर्ण झाडं जिवंतपणे आजही आपल्याला दिसत आहेत. हे पूर्ण निसर्ग सेवा गटाच्या सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला आढळून येतात. जय निसर्ग. मी संग्राम संभाजी नारंगले, पानभोशी, निसर्ग सेवक, निसर्ग गट पानभोशी. आम्ही इथं घोडके साहेबांच्या प्रेरणेतून
तयार झालेला निसर्ग सेवा गट अंतर्गत 2/1/2022ला निसर्ग स्थापन करून पहिलं झाड लावलं. झाड लावल्याच्यानंतर आमचं जवळपास वर्षभर झाड लावल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपल्याला इथं तरुण पिढीला सहभाग नोंदवायला व्हायचा. त्यामुळं आम्ही काय केलं किंवा एक आपण अभ्यासिका तयार करा. मग आम्ही आव्हान केलं. आव्हान केल्यावर त्या घोडके सरांच्या आव्हानाला आणि निसर्ग सेवा गटाच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून बरेच पुस्तकं आले, खुर्च्या आले. ह्या देणगीतून आम्ही सगळं उभा केला आणि आज बरेच मुलं इथून लागले, सर्व्हिसला लागले आणि जवळपास इथं अभ्यासाला 10-15 मुलं येतात दिल्ली. नमस्कार, मी शिवसाम बाबूराव घोडके, वनरक्षक, वनपरिक्षेत्र मुखेड, वन विभाग नांदेड येथे मागील 2012 कार्यरत असून मी कंधार वन परिमंडळामध्ये आजपासून 985 दिवसापासून इथं कार्यरत आहे. मित्र, ज्यावेळेस आपण इकडं कंधार लोहा तालुक्यात आलो त्यावेळेस बघितलं की आपल्याला आमच्या गावामध्ये हा माळ राहणार आलो म्हणजे किंवा कंधार तालुक्यामध्ये बघितलं असता ग्रासलँड जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि डोंगरसुद्धा उघडे बोडके दिसतात. त्यामुळे वन विभागाने सुद्धा प्रचंड मेहनत घेऊन डोंगरावर झाडं लावली, परंतु वन विभाग प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही आणि ह्या ठिकाणी भारतीय वनसंहिता 1988 नुसार हे ठरवण्यात आलं की लोकांच्या सहभागातून वनाचं व्यवस्थापन करायचं. तर ज्या ठिकाणी वन विभागाची जमीनच नाही अशा ठिकाणी सुद्धा लोकांच्या सहभागातून रोप लागवड करणं अगत्याचं ठरतं. त्यामुळे आपण काय केलं माहिती आहे का, लोकांचा सहभाग घेऊन त्यांच्या हस्ते त्यांच्या सहभागातून रोप लागवड कसं करता येईल यासाठी आपण एक प्रयत्न केला आणि हे करत असताना एक सुरुवातीला लक्षात आलं, सुरुवातीला स्वतः आपण केल्याशिवाय लोक करत नाही. त्यामुळं स्वतः केल्याशिवाय केल्यानंतर लोकांना लक्षात येतं बा काहीतरी करत आहे कोणतरी, वृक्ष लागवड, पर्यावरण, निसर्ग या संदर्भामध्ये कोणीतरी काहीतरी चळवळ राबवतंय. तर ह्यापासून लोक नुसतं सांगितल्यानं कोणी प्रेरणा घेत नाही, किती तुम्ही जनजागृती केली करत नाही, तर काहीतरी करून दाखवल्यावर मग मात्र लोक प्रेरणा घेतात. ह्याच धर्तीवर आपण मागील 985 दिवसापूर्वी ते ह्याच ठिकाणी म्हणजे निसर्ग सेवा गटाने एक सुरुवात केली की या ठिकाणी एक आम्ही वाढदिवसाच्या निमित्तानं रोप लागवड केलं आणि ही चळवळ अशी सुरुवात केली की रोज एक रोप लागवड करून आपण लोकांना हे करायचं. सुरुवातीला काही दिवस म्हणजे ज्यावेळेस आपण सुरुवात केली रोप लागवडीची त्यावेळेस लोकांना वाटलं म्हणजे काहीतरी वाढदिवसाला लावते, काहीतरी यांचं वैयक्तिक कार्यक्रम असेल असं वाटायला लागलं आणि लोक जास्त सहभाग नोंदवत नव्हते. परंतु हे करत असताना आपण ह्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं. त्या सातत्यामुळं ह्या चळवळीमध्ये गावातील तरुण, वयोवृद्ध सगळे म्हणजे सर्व प्रकारचे ह्याच्यातली लोक आपल्यासोबत ह्या सगळं जुळल्या गेले. यासाठी सुरुवातीपासूनच नियोजनात्मक आपण कार्यक्रम केला. ह्या रोप लागवड चळवळीमध्ये निस्वार्थ भावना ठेवण्यात आली आणि दररोज एक रोप लागवडीमध्ये केवळ रोपच लागवड न करता ती कशी जगतील लगवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल यासुद्धा आपण नियोजनबद्ध कार्यक्रम आखला. त्यासाठी गावातील प्रचंड लोक आपल्यासोबत सहभागी झाले आणि हे करत असताना आपल्या जवळपास 30 लोक असे कायम लोक आपल्यासोबत हे झाले, जुळल्या गेले. 25-30 निसर्ग सेवक स्वयं प्रेरणेने निस्वार्थ भावनेने या कार्याशी जुळल्या गेले आणि ही जुळत असताना आपल्यातीलच म्हणजे सुरुवातीपासून हे आपण निसर्ग चळवळ केली. सुरुवातीला आपण खड्डे खोदून ठेवायचो आणि लोकांच्या वाढदिवसानिमित्ताने हे करत असताना केलं. यामध्ये माझे मित्र असे बळवंतराव भोशीकर असतील, अशोक पाटील असतील, कैलास घोडके असतील, मनमत नायकवाडे असतील, संग्रामजी नरंगले असतील आणि आपले बाबूराव भोशीकर असतील आणि असे हेच आणि ह्याच्यासारखे अनेक जण आपल्यासोबत जुळल्या गेले. आणि ह्यामध्ये ही चळवळ फक्त आपली एक दोघाची चळवळ न राहता सगळ्या गावाची, तालुक्याची, जिल्ह्याची चळवळ कशी राहील यासाठी आपण प्रयत्न केले. सर्वप्रथम आपण वाढदिवसाच्या निमित्तानं रोप लागवड करायला सुरुवात केली. रोप लागवड करत असताना आपण लोकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणजे लग्नाच्या लग्नामध्ये आपण रोप भेट द्यायला सुरुवात केली. म्हणजे ही चळवळ करत असताना कुठेतरी लोकांना हे नव्हती, म्हणजे लोकांच्या अंगीकारी नव्हती की लग्नामध्ये आपण एखादी गिफ्ट देतो.
जसं कोणतं भांडी देतात आहेर म्हणून, परंतु झाड देणं ही नौकं वाटायला लागलं. सुरुवातीला लोक हसायला लागले आणि झाडवाला पोरगा आला असं म्हणायला लागले. म्हणजे कोण्याही कार्यक्रमामध्ये आपण झाड देतो तर झाडाबद्दल म्हणजे आयडेंटिटी तयार झाली किंवा झाडाबद्दल हे करणारा काहीतरी. आणि प्रत्येक लग्न असतील, सोयरीक असतील आणि म्हणजे पुण्यतिथी असेल, जयंती असेल, आता गावामध्ये प्रत्येक विविध प्रकारचे जे महात्मे जयंती पुण्यतिथी होतात. त्या जयंती पुण्यतिथीच्या दिवशी आपण त्या साजरा करत असताना त्यांच्या पुण्यतिथीच्या याच्या साजरा करत असता सोबतच आपण काय करतो, त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीमध्ये आपण एक रोप लागवड करून त्यांना जगवतो. आणि नुसती रोप लागवड केल्यानं हे होणार नाही, तर ह्यासाठी आपण नियोजनबद्ध कार्यक्रम केला. आपल्या पानभोशी गावातील एक 1.5 किलोमीटर अंतरावरती गावापासून त्या ठिकाणी एक 10-15 एकर सिद्धेश्वर महादेव मंदिर पानभोशी म्हणून एक ठिकाण, ह्या ठिकाणी आपण काय केलं, त्या ठिकाणी येऊन एक 10-15 एकरच्या परिसरामध्ये आपण सुरुवातीला तिथे ह्या ठिकाणची बांधणी केली असता इथलं म्हणजे उघडा बोडका असलेला माळ आणि ह्या माळात खडकाळ, ह्या ठिकाणी झाडं कशी जगतील ह्याची आपण हे केली, म्हणजे नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आपण. आणि ह्या संदर्भामुळे काय केलं माहिती आहे की ह्या झाडाला सर्वप्रथम आपण ह्या माळाला सॉइल अँड वॉटर ट्रीटमेंट दिली. आपण अगोदर वॉटर ट्रीटमेंट दिल्यामुळे काय झालं माहिती आहे काय, पाणी पावसाचं पडणारं पाणी वाहून गेलं नाही, आपण पाणी हे जिरवण्यासाठी प्रयत्न केले. आणि ह्यासाठी टॉप टू बॉटम म्हणजे माथा ते पायथा आपण त्याला ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. झाड लावलं आणि झाड लावायचं तर झाड लावायला आपल्याला ह्या माळरानावर इथं पाणी प्यायला भेटत नव्हतं, तर ह्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये झाडं कशी जगवायची हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला. आपण झाडं लावायला काही हरकत नव्हती, परंतु झाड जगवायचे कसे, पावसाळ्यात जगतील पण उन्हाळ्यामध्ये जगवायचे कसे हा प्रश्न प्रचंड मोठा निर्माण झाला. मग सर्वांनी सहभागातून इथला बोर असेल, मग गावातील लोकांनी शेतकऱ्यांनी दिलेलं पाईपलाईन असेल आणि आमच्या गावातील ग्रामपंचायतनी आम्हाला 1/2 इंची वॉटर सप्लायची पाईपलाईन दिली. आणि ह्या पाईपलाईन जोरावर आम्ही ह्या ठिकाणी हौदामध्ये 5000 लिटर पाण्याची साठवणूक करायला सुरुवात केली. साठवणूक करत असताना त्यामध्ये आता झाडं आपण पहिल्या वर्षी आपल्याला चालले आणि विविध अडचणी आल्या आपल्याला रोप लागवड केल्यानंतर जगवण्यासाठी. तर काही प्राणी यायचे, जनावरं यायचे, खाऊन टाकायचे. तर मग ह्याच्यावर पर्याय म्हणून आम्ही काय केलं, ज्या लोकांचे जनावर या ठिकाणी आधीच पण चरायला यायचे त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं आणि त्यांच्या हाताने झाडं लावायला सुरुवात केली. आता मला सांगा, ज्या म्हणजे गुराख्याच्या हाताने आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं, त्यांना हार दिला, त्यांना हे केलं आणि त्यांच्या हाताने म्हणजे एवढ्या मोठ्या कार्यक्रमात घेऊन त्यांच्या हाताने झाड लावल्यावर ते खरंच आणतील का झाडं चरवायला. म्हणजे हा म्हणजे मोठा परिणाम झाला की ह्या ठिकाणच्या झाडं म्हणजे मोटिवेटिव्ह म्हणजे स्वयं प्रेरणेनेच लोक आणणं बंद केले, जनावरं चारवणं बंद केले. त्याच्यामुळं प्रथमतः आम्ही लागवड केलेल्या झाडांचं हे संरक्षण झालं जनावरांपासून. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आता प्रश्न निर्माण झाला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आता एवढीच मोठ्या प्रमाणात झाडं लावली आपण ह्या ठिकाणी. आजच्या स्थितीमध्ये आज अखंड दररोजच्या रोप लागवड चळवळीच्या आजच्या म्हणजेच 985व्या दिवशी आपण 4000 पेक्षा जास्त रोप लागवड झालेली आहे या ठिकाणी. 4000 पेक्षा आणि 200 प्रजाती विविध देशी दुर्मिळ प्रजातीची आपण या ठिकाणी रोप लागवड केलेली आहे. आणि नुसते एक नाही, समजा एक बेलाची प्रजाती असेल तर बेलाच्या पानाचा आकार, त्याच्या फळाचा आकार, ह्या सुद्धा गोष्टी आपण मेंटेन करून वेगवेगळ्या प्रजाती आपण या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे समजा चाफा असेल तर चाफ्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आपण इथं लावल्या. म्हणजे हे असेल काय तुमचा बांबू असेल तर बांबूच्या आपण इथे ह्या ठिकाणी आजपर्यंत 8 प्रजाती लागवड केलेल्या आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आढळणाऱ्या 100पेक्षा जास्त प्रजातीच्या पैकी आपण इथं 8 प्रजाती लागवड करतोय. आणि भविष्यामध्ये आपण ह्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या प्रजाती आढळतील त्या प्रजाती आपल्याला बांबूच्या इथं प्रजाती लागवड करायची हे आहेत आपल्याकडं. मग आपण ह्याचं जमतो वडाचं धरू, वडाचं घेतलं आपण. वडाच्या विविध प्रजाती म्हणजे पानाचा आकार, फुलाचा आकार, ते हे आकार असे हे सुद्धा आपण काय केलं, त्याचे आकारानुसार आपण पानाचं वडाचं हे घेतलं. तर वेगवेगळ्या प्रजाती लागवड केल्या वडाच्या सुद्धा. म्हणजे वडाचीच प्रजात पण त्याच्या पानाच्या ह्याच्या आकाराच्या नुसार रंगावर वेगवेगळ्या प्रजाती लागवड केल्या. त्याच्यानंतर आपण काय केलं माहिती, पाण्याचं आता पाण्याची उपलब्धता थोड्या प्रमाणात झाली, परंतु कमी पाण्यामध्ये एवढी झाडं जगवायचे कसे
एवढे झाडं कसे जगवायचे, तर ह्याचं एक नियोजन केलं की बा ह्या ठिकाणी प्रत्येक झाडाला आपण ठिबक लावलं. ठिबक शिवाय झाडं जगू शकत नव्हती, तर आपण त्यासाठी आपण म्हणजे सूक्ष्म ठिबक व्यवस्था केली आणि त्या झाडाला उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक 8व्या दिवशी या झाडाला आपल्याला पाणी पोहोचेल अशी व्यवस्था केली. आता निर्माण झाला प्रश्न माहिती आहे का, एवढे झाडं सुरुवातीला होते तर जगायला म्हणजे काही अवघड नव्हतं, कुठून तरी पाणी आणून टाकायचं. सुरुवातीला आम्ही त्याला एक तांब्यानं म्हणजे वाटीने सुद्धा पाणी टाकलेलं आहे. अशा माळरानावरती बगर पाण्याची झाडं जगवणं जिकरीचं काम असताना आम्ही या सर्व निसर्ग सेवकांनी अतिशय म्हणजे मेहनतीने, अतिशय म्हणजे प्रामाणिक प्रयत्नाने या ठिकाणी ही हिरवळ निर्माण केली. आणि ज्यावेळेस आपण झाड लावतो, झाडाच्या समोर माळावरून उतार पाणी जाणाऱ्याचा 2 मीटर लांबीचा, 2 फूट रुंदीचा आणि 1.5 फूट खोलीचा चर खोदला आणि त्याची माती त्या झाडाच्या बुडावर टाकली. त्याच्यामुळे वरून येणारं पाणी त्या झाडाच्या बुडाला आळलं, नैसर्गिकरित्या पावसाचं पाणी त्याच्यात मुरलं. तर अशा प्रकारे आपण त्या झाडाचं संरक्षण केलं. या ठिकाणी आपण निसर्ग सेवा गट म्हणजे सुरुवात केली. या ठिकाणी असं आपण नियोजन केलं की ह्या परिसरामध्ये आढळणारे पक्षी, फुलपाखरं, कीटक, विविध सरपटणारे प्राणी असतील, पक्षी असतील. आता तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 26 प्रजातीचे फुलपाखरं येतात, 26 प्रजातीचे, आणि वर्षभरामध्ये 46 प्रजातीचे पक्षी येतात, सरपटणारे प्राणी ह्याची वेगवेगळ्या आहेत. आणि गवताच्या सुद्धा प्रजाती आपण या ठिकाणी वेगवेगळ्या लावत आहे. गवत, वेगवेगळ्या औषधी वनस्पती या सुद्धा आपण या ठिकाणी लागवड करत आहोत. आणि हे बघण्यासाठी आणि निसर्ग सेवा गटाचं हे कार्य बघण्यासाठी जवळपास आजपर्यंत 60 शाळांनी शैक्षणिक सहली काढल्यात. आणि काही म्हणजे जसं लातूर जिल्ह्यातून आल्या, नांदेडहून आल्या, परभणीहून आल्या, ह्या शैक्षणिक म्हणजे वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या सहली या ठिकाणी आल्या. याच्यामुळं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रजाती बघायला भेटल्या आणि एकाच ठिकाणी जास्त प्रजाती बघायला भेटल्यामुळं त्या लोकांना इथलं आकर्षण निर्माण झालं. आणि निसर्ग सेवा गटाच्या मार्फत काय केलं माहिती आहे का, इथं नुसतं फक्त झाडच लावायला सुरुवात केली नाही, तर ह्या तालुक्यामध्ये जिल्ह्याभरामध्ये जनजागृती करायला सुरुवात केली. झाडे लावा, झाडे जगवा याबद्दल आपण जनजागृती करायला सुरुवात केली. आणि ह्या निसर्ग अभ्यासिका याच्यासोबतच निसर्ग सेवा गटाने विविध उपक्रम घेतले. त्यापैकी आम्ही ह्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावरच निसर्ग अभ्यासिकांनी ग्रंथालय सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक झाड लावा, महिनाभर मोफत पुस्तकं घ्या, अभ्यास करा. आणि मी एवढं सांगेल की ह्या चळवळीपासून निसर्ग सेवा गटाच्या सर्वांनी रोप लागवड प्रेरणा घेऊन सर्व राज्यभर, देशभर झाडं लावावी. किमान आता एक आपल्या देशामध्ये सुरू असलेला एक पेड माके नाम याचीपासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक तरी झाड लावून ते जगवावे, अशी मी तुम्हाला सर्वांना ह्या आजच्या प्रसंगी विनंती करतो. एवढं मोठं झालं झाड आता एका 2-3 वर्षामध्ये, एवढं मोठं 2.5 जवळपास 3.5 वर्ष 3 वर्षामध्ये झाड असं टप्पू आलं. आता 1 वर्षाला केवढं मोठं होणार.